जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। आर्या ठावे नाही दया घन मूळ, गुलामांचा बाळ शूद्रा म्हणे, ब्राह्मण करती मांग मार छळ, स्मृतीचे वावळ लेखी दावी, आर्य वेद सर्व अति खोडसाळ, काढताती पळ रानोमाळ, छळाचे कारण भट हे बामूळ, छळाचे कारण भट हे बामूळ, केला तो अढळ ज्योती म्हणे। ज्योतिबा म्हणतात, स्वतःला आर्य समजणाऱ्या लोकांच्या मनात खऱ्या अर्थाने दया नाही। ते शूद्रांना मानव न मानता गुलामासारखे वागवतात, त्यांना तुच्छ समजतात। ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ म्हणत मांग महारांसारख्या जातींचा छळ करतात आणि हा अन्याय योग्य आहे असे दाखवण्यासाठी ते धर्मग्रंथ यांचा आधार घेतात। वेदशास्त्रांचा वापर लोकांना फसवण्यासाठी केला गेला तेव्हा त्यातील खोटेपणा उघड होतो, तेव्हा ते टिकू शकत नाही, तेव्हा ते विचार कोणी पळून जावे असे नष्ट होतात। समाजातील छळाचे कारण, अन्यायाचे कारण म्हणजे भट आहे असे स्पष्ट सांगतात। त्या काळी काही लोकांनी स्वतःला श्रेष्ठ समजून शूद्र अतिशूद्रांना गुलामांसारखे वागवले। धर्मग्रंथांचा आधार घेऊन त्याद्वारे अन्याय केला। हा अन्याय समाजव्यवस्थेच्या चुकीच्या रचनेमुळे झाला, तो ओळखून लोकांनी जागे व्हावे हा मुख्य संदेश आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।